सर्वप्रथम तुमच्या आमचे सगळ्यांचे लोकनेते विलासराव देशमुख साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या निमित्तानं त्यांच्या स्मृतीला मी कोटी कोटी नमन करतो आणि आजचा हा ऐतिहासिक आणि हृदयस्पर्शी अशा या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण साहेब, विधिमंडळाचे काँग्रेस पक्षाचे नेते आणि विलासराव देशमुख साहेबांच्या सोबत सावलीप्रमाणे मंत्रिमंडळात असलेले राहिलेले आदरणीय बाळासाहेब थोरात, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे स्नेही माजी मंत्री आणि आज लातूरवासियांसाठी ज्यांचं तळागाळात सातत्यानं काम चालतं आणि सगळ्यांच्या संपर्कात असलेले दिलीपराव देशमुख साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या आमच्या वहिनीसाहेब वैशालीताई देशमुख, आपल्या सगळ्यांचे लाडके नेते, आणि त्यांच्या बोलण्यातूनच आपल्याला स्पष्ट होतं की विलासरावचं एक प्रतिमा जी असते, त्यांच्या बोलण्याचा जो स्टाईल असतो, ते अशा आपले सगळ्यांचे लोकप्रिय आमदार अमित देशमुख साहेब, आमचे दुसरे ग्रामीण लातूरचे लोकप्रिय आमदार धीरज देशमुख, आपला मराठी माणूस हिंदी सिनेमामध्ये जेव्हा मोठा स्टार होतो त्याचा गर्व सगळ्यांनाच होतो. महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यामध्ये रितेश देशमुखांचे फॅन खूप आहेत आणि ते आपल्यातले आहेत. असे आपले रितेश देशमुख साहेब या कार्यक्रमाला उपस्थित झालेले नवनिर्वाचित खासदार म्हणू आपण आता त्यांना. 20 तारखेला विड्रॉल घेण्याची वेळ आहे. 6 फॉर्म राहिलेले आहेत, 6 जागा होत्या, त्याच्यामुळे खासदार शब्द आत्ता लावला तर काही बिघडत नाही. आणि लातूरवासियांनी त्यांचं या ठिकाणी स्वागतही केलं. ते अखिल भारतीय काँग्रेसचे सन्माननीय सदस्य आणि खासदार सन्माननीय चंद्रकांत हांडोरे साहेब, आमचे आदिवासी नेते आणि माजी मंत्री शिवाजीराव मोघे साहेब, सगळे आमदार महोदय, मी सगळ्यांचं नाव घेण्यापेक्षा, कारण की कार्यक्रमाला जास्त वेळ झाला, सगळे आलेले आमदार महोदय, सगळे आजी माजी सगळे मंत्री आमदार, सगळे सन्माननीय पूर्ण देशभरातून राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेली सगळी मंडळी, उपस्थित झालेले सगळे आमचे वडीलधारी मंडळी, युवक मित्र, माता बहिणी आणि पत्रकार बंधू, मी एका सर्वसामान्य परिवारातला आहे. माझ्याकडे कोणी ग्रामपंचायतचाही मेंबर माझ्या परिवारात झाला नाही, मी राजकीय परिवारातला नाही. पण 99 मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा आमदार झालो आणि आमदार झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आल्यानंतर कोणाचा तरी हात पकडावा लागेल आणि योगायोगाने एका सच्च्या प्रामाणिक राजबिंडा व्यक्तीसोबत काम करण्याची संधी मिळाली विलासराव देशमुखांच्या निमित्तानं. आणि त्यांना मी जवळून पाहत होतो, त्यांची काम करण्याची पद्धत पाहत होतो. राज्यातल्या कान्याकोपऱ्यातून लोक त्यांना भेटायला यायचे.
तो माणूस बघितला तरी त्याच्या माणसाचं काय काम असेल, कागद दाखवला तर कागदाचा पूर्ण मथळा वाचायची गरज नाही, त्याचा विषय काय त्या विषयावरच त्यांनी त्या योग्य जे मार्किंग करायचे असते ते करायचे आणि तो आनंदानं माणूस तिथून जायचा. त्याच्या चेहऱ्यावरचं तळागाळातला माणूस आला की त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य बघून माझ्या गुरूच्याही मनात आनंद व्हायचा. कारण की विलासरावजी बाभुळगावच्या सरपंचापासून तर राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत, राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून तर केंद्राच्या मंत्र्यांपर्यंत असा हा जो प्रवास झाला विलासरावांचा, त्या प्रवासामध्ये त्यांनी गाव पातळीपासून तालुका पातळीपर्यंत, राज्य पातळीपर्यंत तर देश पातळीपर्यंत सर्वसामान्याच्या डोळ्यातल्या अश्रुपुष्णाची संकल्पना ठेव आणि ती काँग्रेस पक्षातच होऊ शकतं ही भूमिका ते सातत्यानं मांडत होते. मी परवा त्यांचं भाषण, जसं मगाशी अमितनी सांगितलं की गटताटाचं राजकारण, मी त्याला मागे येऊन म्हटलं की आता काँग्रेसचा एकच गट आहे, तट गेलं, तट गेलं. तर विलासरावजींचं जे मी भाषण ट्विट केलं त्या भाषणाला कोट्यावधी लोकांनी बघितलं, चॅनलनी त्या भाषणाला दाखवलं, सोशल मीडियावर गेलं. ते म्हणत होते की काँग्रेस ही चळवळ आहे, काँग्रेसला संपवणारी जी कोणी लोक असतील ते संपतील, पण काँग्रेसला कोणी संपवू शकत नाही, ही भूमिका विलासराव मांडायची. आणि असं आत्मविश्वास आणि विश्वासाने लोकांच्या समोर जायचं आणि जे बोलायचं ते करायचं, ही भूमिका विलासरावांची होती. आजच्या राजकारणातला जो फरक आता जयंतरावांनी मांडला, त्यांनी काका पुतण्याचे उदाहरण मांडलं. ज्या परिवारामध्ये अविश्वास असेल तिथं काका पुतण्याचं भांडण होणार, पण देशमुख परिवारामध्ये अविश्वासच नव्हता, विश्वासच होता. त्याच्यामुळे कुठलंही काहीच गडबड होण्याचं कारण नाही. म्हणून एकजूट आहे, हा फरक आहे उल्हासदादा, हा फरक आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ही जी काही परिस्थिती आज आहे, आजच्या राजकारणातली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती भयावह आहे. विलासरावजी म्हणायचे की समोरचे फक्त आश्वासन देतात, आम्ही करून दाखवतो. मग महिलांचा आरक्षणाचा विषय त्यांनी त्यांच्या भाषणात मांडला, शेतकऱ्यांच्या त्यांना न्याय देण्याचं भूमिका त्यांनी मांडली, तरुणांना न्याय देण्याची भूमिका मांडली. आज ज्या आपण भागामध्ये आहो, मी आणि बाळासाहेब आम्ही चर्चा करत येत होतो की त्यांचाही भाग जो आहे बाळासाहेबांचा तो कोरडवाहू भाग आहे, काही भाग, आणि आपलाही भाग कोरडवाहू आहे. अशा या माळरानामध्ये नंदनवन फुलवणं काही सोपं काम नाहीये. पण विलासरावांची दूरदृष्टी या भागातल्या प्रत्येक माणसाला मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प, सत्ता ही जनतेसाठी असते, सत्ता माझ्यासाठी नसते, ही भावना ठेवून काम करणारं नेतृत्व या लातूरमध्ये आपण लोकांनी जन्माला घातलं. आणि नुसतं लातूरच्याच जनतेला फायदा झाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम या लातूरच्या सुपुत्रांनी दिलं, त्याचा मला गौरव आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतोय की आज विलासरावजी राहिले असते तर मी तुम्हाला सांगतो की काँग्रेसला रोज हे जे आज आश्वासनाची खैरात वाटून खोटं स्वप्न दाखवून हे जे लोक सत्तेत आली, ही महाराष्ट्रात कधी सत्तेत आले नसते. विलासरावांनी एकटा मुकाबला केला असता आणि आम्ही त्यांचे सिपाई म्हणून काम केलं असतं. लढाई आम्ही जिंकलो असतो. रोज खोटं बोलणारी लोक सत्तेमध्ये आपण पाहतो. आपल्या भागामध्ये धनगर समाज आहे. या धनगर समाजाला सांगितलं होतं 2014 मध्ये की आमचं राज्यात सरकार आणि केंद्रात सरकारांना आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. परवा हायकोर्टाचा निकाल आला. हे कसे बदमाश लोक आहेत त्याचं उदाहरण तुम्हाला नुसतं
धनगर समाजावरून सांग. हायकोर्टाने काय म्हटलं की टाटा कन्सल्टन्सीचा जो रिपोर्ट धनगर समाजाचा तुम्ही आणला, यांचा जो ॲडव्होकेट जनरल आहे राज्य सरकारचा, त्यांनी सांगितलं की मी या टाटा कन्सल्टन्सीवर मी आपली सही करणार नाही. आदिवासीच्या आरक्षणासाठी जी कमिटी बनवलेली आहे, जी संविधानिक कमिटी आहे, तिचा रिपोर्ट पाहिजे, त्याच्यावर मी ॲडव्होकेट जनरल म्हणून सही मारेल. या टाटा कन्सल्टन्सीला नाही मारणार. किती वर्ष झाले? 10 वर्ष झाले. म्हणजे जे धनगरांना फसव घोषणा करून आदिवासी आणि धनगरांचं जे भांडण लावून महाराष्ट्रातल्या शाहू फुले आंबेडकर विचाराला संपवण्याचं पाप जे लोक सत्तेमध्ये आहेत त्यांनी केलं. विलासराव राहिले असते तर ही जी फसवी घोषणा होती ती फसवी घोषणा तिथंच संपवली असती. धनगरांनाही सांगितलं असतं की तुम्हाला आम्ही कसं न्याय देतो, आणि ते बोलले असते तर बिलकुल ते पूर्ण केलं असतं. पण हायकोर्टाने सांगितलं की हे आमच्याकडे चालणार नाही, हा अधिकार तुमचा नाही, हा माननीय राष्ट्रपती महोदयांचा आहे. त्याच्यामुळे धनगरांचा जो आरक्षणाचा प्रश्न त्याला निकाली काढण्याचं, त्याला संपुष्टात आणण्याचं काम परवा हायकोर्टाने केलं. धनगरांना सर्रास फसवलं. आता अजून कोणाला फसवताय तो पाहतोच आहे आपण. परवा आपण पाहिलं की मराठा आरक्षणामध्ये ज्या पद्धतीनं, मी उदाहरण देतो मी तुम्हाला, आता परवा बिल पण येत आहे त्याच्यावर चर्चा व्हावी अशी आमची भूमिका राहणार आहे. आणि ते चर्चा कशासाठी होणार आहे ती पण आम्ही सांगतोय. तर आपण पाहिलं असेल की 2018 मध्ये फडणवीसाचं सरकार होतं, 2014 मध्ये आलं. त्यांनी सांगितलं की मी मराठ्यांना आरक्षण देतो. काँग्रेस पक्षाने त्याला एकमताने पाठिंबा दिला आणि सुप्रीम कोर्टामध्ये ते प्रकरण निकाली, म्हणजे त्याला संपवलं, त्याला क्रॅश केलं की तुमचा अधिकारच नाही, तुम्ही कशाला कायदा केला. मराठ्यांना त्यावेळेसही फसवलं. परवा त्यांनी गुलाल उधळायला सांगितलं, वाजा वाजवायला लावला. स्वतः मुख्यमंत्री आलेत आणि सांगितलं की मराठ्यांना मी आरक्षण देऊन टाकलं. जरांगे पाटील वापस आलेत. आपण सगळीकडे, त्यावेळेस आम्ही मराठवाड्यातच दौऱ्यात होतो, सगळीकडे आपण लोक गुलाल उधळत होतात. पण मी सांगितलं की कोणाला फसवलं तेवढं तर नेमकं सांगा. मराठ्याला फसवलं की ओबीसीला फसवलं? कारण की आरक्षण कुठून तरी द्यावं लागेल. सरकार उत्तर देत नाही. आम्ही नागपूरच्या अधिवेशनामध्ये सरकारला सांगितलं की कसं आरक्षण देणार तुम्ही सांगा तर खरं. आज मराठवाड्यामध्ये ओबीसी आणि मराठ्यामध्ये भांडण लावलं. शेतातलं भांडण सुरू झालं, घरातलं भांडण सुरू झालं. हा महाराष्ट्र नव्हता. महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर विचाराचा होता आणि ते आमचे गुरु विलासराव देशमुख साहेब सातत्यानं या विचाराला सांभाळून ठेवत होते. इथं भांडण आणि फसवेगिरी. माझं या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्या लोकांना आव्हान आहे, या फसवी व्यवस्थेला आपल्याला मुळासकट उपडावं लागणार आहे. मी मगाशी सांगितलं की विधानसभेत आणलेल्या 20 तारखेच्या बिलामध्ये चर्चा झालीच पाहिजे. पुन्हा आमच्या समाजाला फसवू नका. कोणाला फसवताय त्याचा त्या बिलाच्या मागचा उद्देश काय, नाही तर ते मांडेल मुख्यमंत्री आणि इकडे सांगून टाकेल की तुम्ही गुलाब धुळा मी तुमचं करून टाकलं. आता खरं तर मी तुम्हाला सांगतो, दिल्लीमध्ये आता सरकार अधिवेशन होणारच नाही आहे. केंद्राचा अधिकार आहे. होणार आहे का? आता शेवटचं अधिवेशन परवा संपलं. पत्रकारांनी त्याची दखल घ्यावी. संपलं आता दुसरा, आता ते निवडणुकीनंतरच अधिवेशन येणार आहे. ते 6-7 महिने गेलेत. जसं 2014 मध्ये जे पद्धतीचं आमच्या समाजाला फसवलं, 2018 मध्ये फसवलं, ते पुन्हा आमच्या समाजाला फसवू नये आणि ओबीसी आणि मराठ्यामधले हे वाद निर्माण करू नये, एवढंच आमचं आव्हान आहे. आमचं दुसरं काही नाही. जो अध्यादेश त्यांनी परवा काढला, त्या अध्यादेश तुम्ही वाचला, त्या अध्यादेशामध्ये सगळ्या जातीचंच आरक्षण संपवायची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. भयानक आहे. त्याच्यावरची चर्चा आम्ही विधानसभेत मागणार. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आज जी काही फसवाफसवी चाललेली आहे त्याच्या मागचा एकच उद्देश आहे. कारण की आपण टीव्ही चॅनलवर पाहू, पेपरवरच्या बातम्या पाहू, नुसतं आपण या समाजाचा वाद त्या समाजाचा आरक्षणाचा आहे, मग शेतकरी मरतोय त्याच्यावरची चर्चा का नाही? आज देशामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या शेतकऱ्यांची आत्महत्या होतात? त्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आत्महत्या होतात. माझा
तरुण मुलगा मुलगी जी आहे, शिकलेले मुलं मुली आहेत, त्याच्या हाताला काम नाही, तो वनवन भटकतो आणि शेवटी आत्महत्या करतो. आज मराठवाड्यामध्ये सगळे तरुण पोरं या आंदोलनामध्ये सहभागी झाले. त्याचं कारण आहे की आमच्या हाताला काम नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, महागाईचा काही आता अंतच नाही. आपण म्हणतो तो आभाळाला टेकली, आता आभाळाच्या पार झाली. पण हे विषय बाजूला पडले, जनतेच्या जीवनाचे प्रश्न मागे पडलेत आणि या पद्धतीच्या फसवाफसवीमध्ये संपूर्ण समाजाला त्यामध्ये घेरला गेलं. अविश्वास निर्माण करण्याचं पाप या लोकांनी सातत्याने केलं आणि त्याच्यामुळे शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, छत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या मूल्यांचं, ज्या तत्वाचं नेहमी रक्षण काँग्रेसने केलं, विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वामध्ये केलं, त्या महाराष्ट्राला काळीमा लावण्याचं पाप या राज्यातल्या सत्तेने केलेलं आहे, देशाच्या सत्तेने केलेलं आहे. हे म्हटलं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं वावगं ठरणार. कारण की आपण एका थोर व्यक्तीच्या, जननायकाच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने एकत्रित झालेला. आणि या जननायकाचा जो विचार आहे, सगळ्या समाजाला, शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे, हा जननायकाचा विचार होता, विलासरावांचा विचार होता. त्याच विचाराला ताकद देण्याचा संकल्प आम्ही सगळेजण करतोय. सगळ्यांनी आवाहन केलं अमित भैयांना. मी आज नाही, हे तर आता आवाहन केलं यांनी. मी ज्या दिवशी मी प्रदेशचा अध्यक्ष झालो तेव्हापासून तर त्यांना विनंती करतो, आता तुमच्यासमोर जाहीरपणे करतो की अमित भैया, आता तुम्ही लातूरमध्ये नाही, संपूर्ण महाराष्ट्रात फिरा. मी सातत्यानं म्हणतोय. पण अमित भैया म्हणालेत, आता रितेश पण माझ्या बरोबर आलेला आहे, त्याच्यामुळे आता आपलं दोघांचं एकमत झालं. आपलं एकमत आहे ना, आपलं लोकमत नाही, एकमत. लोकमत भाजप झालं, आता एकमतच आपलं आहे. आणि म्हणून आता धीरज आहे का, धीरज पण आमच्या मताशी सहमत असेल. वहिनी साहेब आपण पण असाल ना. हा, म्हणजे बघा, माझं बहुमत झालं, आता तुम्ही अल्पमतात आला. त्याच्यामुळे दिलीपराव तुम्ही पण ना. तर मला सांगायचं तात्पर्य असं आहे की आज विलासरावांचा वारसा हा महाराष्ट्रामध्ये, कारण की अखरी ज्या परिवाराने या राज्यासाठी, या राज्यातल्या जनतेला न्याय देण्यासाठी, या राज्याच्या विकासासाठी जे काम केलेलं आहे, त्या परिवाराचं योगदान मोठं आहे. आणि अमित भैयांना मी पाहतोय, मंत्री म्हणून पाहिलं, आज आमदार म्हणून पाहतोय. आपल्या भागातल्या, नुसते आपल्या लातूरचंच नाही तर संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाचं स्वप्न बघणारा हा एक कार्यकर्ता मी विधानसभेमध्ये सातत्यानं पाहतो. काही लोक होती ते फक्त आपल्या एका पुरतं पाहत होते, आता नाही आहेत, त्याच्यामुळे चर्चा नको. पण मी तुम्हाला सांगतो की, मी भैया सांगतो की ज्या दिवसपासूनचं तड गेलं, आता पण इथं नांदेडची लोक आलेली आहेत, भोकरची लोक आलेली आहेत. ते म्हणतात की काही झालं त्याला घरी पाठवतात काय आमचा, असं म्हणणारी लोक आता इथं आलेली आहेत. मी त्यांना सांगितलं कार्यक्रम उद्या मी तुम्हाला भेटतो. नांदेडमध्ये तसंच पूर्ण प्रकार आहे. तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्या विलासराव देशमुख साहेबांनी मराठवाड्यातून काँग्रेसचा विचार नुसतं महाराष्ट्रात नाही तर देशापर्यंत पोहोचवण्याचा एक संकल्प घेतला, त्या मराठवाड्यामध्ये फक्त 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 काँग्रेसच आहे. आणि म्हणून ह्या काँग्रेसला ताकद देण्याचा संकल्प आपण सगळेजण मिळून करू. तेव्हाच खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचे लोकनेते, माझे गुरु विलासराव देशमुख साहेबांच्या या स्मृती सोहळ्याच्या निमित्तानं त्यांना खऱ्या अर्थानं वंदन होईल. आणि या सोहळ्याच्या नंतर आपण प्रत्येक जण, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेला प्रत्येक व्यक्ती, आजपासून प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक घरापर्यंत काँग्रेसचा विचार विलासराव देशमुखांच्या माध्यमातून, त्यांच्या विचाराच्या माध्यमातून, त्यांच्या स्मृतीच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना पोचवायचा आहे, एवढाच विश्वास या ठिकाणी करतोय. बोलायला खूप मुद्दे आहेत, पण असो, मी तुम्हाला एक छोटीशी घटना सांगून माझं भाषण थांबवतो.
जसं आपल्याकडे मला माहीत नव्हतं त्या काळामध्ये आमच्याकडे जोडपी जंगलाचा प्रश्न आहे, कारण की आम्ही सिप्याड मेरारमध्ये होतो. तर जंगल हा शब्द तिकडे हिंदीमध्ये आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे गायरान शब्द आहे. मला विलासरावांनी सांगितलं त्या काळात. तर म्हणले की गायरान आणि झुडपी जंगल हा फरक नाही आहे. पण फॉरेस्ट ॲक्टच्या आधारावर आमच्याकडे मग कारवाई सुरू झाली. ते घरं पाडायला लागले, शेती जे होती अतिक्रमणमधली ती शेती काढायला निघालेत. आमच्याकडली लोक माझ्याकडे आले. मी पहिल्यांदाच आमदार झालो होतो, विलासराव साहेब मुख्यमंत्री होते. आम्ही एक मोठं आंदोलन केलं आणि आम्ही जेल भरो केलं. आणि जेल भरो केल्यानंतर 7 दिवस नागपूरच्या जेलमध्ये आमच्यासोबत अनेक लोक आम्ही जेलमध्ये गेलो. साहेबांचा फोन यायचा जेलरला की त्याला माझ्याशी बोलायला लावा. मला माहीत होतं की मी साहेबाशी बोललो तर मला त्या जेलमधून जमानत घेऊन बाहेर निघावं लागेल, म्हणून मी मुद्दामून साहेबांना टाळत होतो. मग साहेबाला वाटलं की हा माझा फोन घेत नाही मुद्दामून, म्हणून मग ते त्यावेळेस कृपाशंकर होते. त्यांची कृपा फारच झाली आमच्यावर. त्याची बहिणी साहेबांना माहीत आहे कृपाची. त्याच्यामुळे ते त्यावेळेस जेलमंत्री होते, राज्यमंत्री. त्यांनी जेलरला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की कृपा बोलणार आहेत. मी म्हटलं की चल बा, कृपा जायचं याला कसंही निपटू शकतो मी. पण कृपाशंकरांच्या बाजूला साहेब बसलेले होते आणि साहेबांनी सरळ फोन घेतला आणि सांगितलं की तू लवकर बाहेर निघ आणि माझ्याकडे मुंबईला ये. तर मी मग प्रक्रिया केली, मी साहेबाकडे गेलो. मला वाटलं साहेब रागवतील मला की तू हे कशाला कारभार केला, कशाला जेलमध्ये गेला. तर साहेबांनी मला म्हणाले की जनतेसाठी लढणारी माणसं हे मला आवडतात. माझ्याही भागात गायरानाचा प्रश्न आहे, असा आपण तो आणि झुडपी जंगल हे दोन्ही प्रश्न निकाली काढू, असं मत त्या ठिकाणी मला मांडलं आणि मला शाबासकी दिली. आणि मला वाटलं की गरीब माणसासाठी काम करणारं हे नेतृत्व हे कायम आमच्या सोबत राहावं, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत राहावं. काळाने आमच्याजवळ आज आमच्यामध्ये नाहीत, पण मी तुम्हाला सांगतो की आज विलासराव असतेत आमच्या सोबत ना, मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये एक हाती. तर असो, पण आम्ही विलासरावांचे चेले आहोत आणि विलासरावांच्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन, बाळासाहेब असतील, पृथ्वीराज बाबा असतील, अमित भैया असतील, आम्ही सगळेजण मिळून विलासरावांच्या विचारांनी आणि काँग्रेसच्या विचारांनी महाराष्ट्र चालवण्याचा संकल्प या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी घेतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.